आपण आंब्या बहाराला आंब्या बहार का म्हणतो? कारण आंब्याला ह्या सीझनमध्ये हा बहार येतो. त्याच्यामुळे आपण कोणताही फळबाग आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्या सीझनमध्ये बहार येतो आपण त्याला आंब्या बहार म्हणतो. आणि आंब्यामध्येही विशेषतः केशर आंबा आपल्या नियोजनाखाली एक बाग आहे, ज्याला आपण मागच्या 2 महिन्यापासून ट्रीटमेंट करत होतो आणि त्याचा आंबा बहार आज आपण बघायला आलेलो आहोत. आपण काय ट्रीटमेंट केली, पुढे याचं काय नियोजन राहील, याविषयी आपण योगेश म्हस्के साहेबांसोबत बोलूयात. तो एक प्रगतिशील शेतकरी आपले रोडे पाटील यांच्याशी चर्चा करतील. राम राम. राम राम. राम राम रोडे सर. राम राम. राम राम दत्ता रोडे. आज आपण दत्ता रोडे राहणार नारायणगाव यांच्या केशर आंबा 100 झाडं आहे ना, यांच्या बागेत आलेलो आहोत. मागच्या 2 महिन्यापासून आपली जी विश्रांती व्हायला पाहिजे ट्रीटमेंट, ती केशर आंब्याला पण ट्रीटमेंट केली आहे. 2 आपण फवारण्या घेतल्या होत्या. या फवारण्यामध्ये आपल्याला असं जाणवतं आहे की हे जे आंब्याचे झाड आहे, आता सर तुम्ही सगळीकडे कॅमेरा मारा, सगळ्या साईडला आंबा सारखा फुटलेला आहे. बघा झाड किती मोठं आहे. एका झाडावर कमीत कमी 2.5-3 क्विंटल माल निघाला अशा पद्धतीत झाड आहे, बरोबर आहे. आणि ते बघा, हे जे आपण थोडंसं ट्रीटमेंटमध्ये किंवा जे आपण विश्रांतीमध्ये नियोजन केलं त्याच्यामुळं झाड सगळ्या साईडनं व्यवस्थित फुटलं. दरवर्षी फुटत होतं असं, पण मला समजा कमी जास्त फुटत होते. आता यावर्षी तुम्हाला काय वाटतंय, कसं यावर्षी मला चांगला वाटतंय. चांगलं वाटतं ना? सगळ्या साईडनं फुटलं झाड. तुम्ही सगळ्या बागेत चक्कर मारली तुम्ही, हो. कसं वाटतंय तुम्हाला, कसं फुटला? नाही चांगला फुटला, सगळे कोण फुटला, कुठलाही शेंडा रिकामा नाही आणि जिथं निघतंय तिथं बहार चांगल्या पद्धती. विशेष म्हणजे झाड कुठं नवतीवर गेलं नाही, शेंडा मारला नाही झाडांना. जिथं पहा तिथं बहार व्यवस्थित दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. चांगल्या पद्धतीत बाग फुटलं. आपण काय 2 स्प्रे केले होते, 2 फवारणी केलते ना, बरोबर. आता पाणी फोडलं आपण, खतं टाकून याला पाणी फोडलेलं. त्याला काही आपण जमिनीमध्ये कुठली मेहनतही केलेली नाही, काहीच मेहनत करतच नाही आपण, कारण बागेत झाडच एवढी मोठी झाली तर त्याला मेहनत करायची काही आवश्यकताच नाही. आणि जर थोडंसं नियोजन झालं विश्रांतीमध्ये तर आंबा बहार फुटायला काही वेळ लागत नाही. तरी शेतकरी मित्रांनो, आपण आता फिरूनच बघूयात आंब्या बहार सगळ्या झाडांकडं आणि त्यासोबत चर्चाही करूयात. हे बघा, सगळ्याच साईडनी सगळ्या भागात सगळ्या झाडांवर एक कुठल्याही झाडाकडे तुम्ही कॅमेरा मारा, सगळीकडे सारखी झाडं फुटलेली. किती झाडं आहेत पाटील? 100 झाड आहे सर. 100. ते 100 झाडामध्ये सगळ्या बाजूनी एकदम एक बरोबर फुटलेलं आहे. दत्ता रोडे, दत्ता भाऊ, तुम्हाला काय वाटतंय? नाही यंदा चांगले झाड चांगले फुटले ना. ते याच्यासोबत आपली जी मोसंबी 1000 कोडे आपली मोसंबी, तर काही झाडं आपले एकदम जबरदस्त निघलेली, एकदम म्हणजे चांगले निघलेली. शेंडा नाही त्याच्यामध्ये, फूट चांगली दिसते. फूट जशी निघली तशी डायरेक्ट मोरणी सारखी फूट दिसते. डायरेक्ट हे निघलं, गुंडी मोरणी निघलेली आहे ना. सुरुवातीला शेंडा कुठूनच मारलेला, डायरेक्ट बाहेर आगारी न मारता डायरेक्ट ते मोरणी सारखी गुंडी निघली बारीक, डायरेक्टच आहे ना. आणि आंब्याला पण आपण काही जास्त खर्च केलेला नाही किंवा जास्त नियोजन आहे काही नाही. फक्त आता बहार फोडायच्या वेळी खतं टाकले आणि विश्रांतीमध्ये विशेष म्हणजे ज्या वेळेत फवारण्या पाहिजे होत्या त्या फवारण्या झालेल्या 2. त्याच्यामध्ये आपण स्टोरेजच्या फवारण्या केल्या 2, 05234 सोबत, 1261 सोबत, 0050 सोबत. आपण काही लिक्विड दिली जेणेकरून आपल्याला काडी स्टोर मिळाली आणि काडी स्टोर असल्यामुळं त्याचा बहार निघताना सगळीकडे व्यवस्थित निघाला. आणि त्यासोबत एक आपण आता खालून खतं टाकले आणि पाणी सोडून दिलं. याच्या पलीकडे दुसरं काही नियोजन केलं नाही. कुठली हार्ड मेहनत म्हणतो आपण, म्हणजे कुठली भारी मेहनतही नाही, रोटाही नाही, काही नाही. डायरेक्ट पाणी सोडलं. झाडाचा विस्तारच एवढा मोठा आहे तर मेहनत करायचं कुठंच काही काम नाही. आज आता तुम्ही बघताय सगळीकडे टेकणं लावावं लागतील अशी परिस्थिती झाली नंतर, आहे की नाही. सगळीकडे बहार खालीपर्यंत फुटलेला आहे. चालन शेतकरी मित्रांनो, केशर आंब्याची व्हरायटीमध्ये आपण
एक थोडंसं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो, थोडंसं विश्रांतीतच नियोजन करायचं शिका प्रत्येक बागेत, जेणेकरून तुम्हाला पुढच्या बहारासाठी एकदम व्यवस्थित नियोजन होईल आणि तुम्हाला उत्पादनात व्यवस्थित आउटपुट मिळेल, उत्पादनात तुमच्या वाढ होईल. आणि आंब्या बहार फुटल्यानंतर त्याच्या आजूबाजूला, आता आंब्या बहारामध्ये मधमाशीचं प्रमाण जास्त असतं. या बहारात तुम्हाला सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत ऊन कमी असताना भरपूर ठिकाणी मधमाशी दिसेल. आता ही मधमाशी याच्यामध्ये पोलन करायचं काम करते. याच्यासोबत इतर बागा आपण फोडतो, याच्याच लागून यांचा मोसंबीचा बाग आहे, तर मोसंबीच्या बागेत सुद्धा मधमाशीचा फार मोठा रोल आहे पोलनसाठी. मग ह्या आंब्याची झाडं असल्यामुळे तिकडं पण मधमाशीला कुठं कमी राहत नाही, तिथंही पोलन व्यवस्थित होतं आणि मोसंबीची गुंडी सेटिंग व्यवस्थित होऊन जाते. आता याचं पुढं काय नियोजन राहणार आहे? याचं नियोजन आता याला फक्त वेळेवर पाणी देणे आणि जूनच्या सुरुवातीला म्हणजे काही खताचा डोस देणे, कारण झाड मोठं झालेलं आहे, त्याची भूक वाढलेली. आणि आता याला थोडंसं याची सेटिंग झाल्यानंतर जेव्हा याची थोडीशी गुंडी गळ वगैरे होऊ नये म्हणून आता दुसऱ्या पाण्याला आपण याला पिकअप जादू 1261 सोबत देऊ शकतो, जेणेकरून ही जी लागलेली गुंडी ही जास्त प्रमाणात झाडाला लागून राहील, सेटिंग होईल आणि जमिनीत पडलेले खतं उचलायला मदत होईल. त्याचसोबत पिकअप आणि जादूमध्ये जे न्यूट्रियन्स आहे, जे ऑर्गॅनिक कार्बन वगैरे जे काही घटक आहे त्याच्यामध्ये 16 प्रकारचे, ते अन्नद्रव्य उपलब्ध झाडाला होऊन जाईल. आणि जमिनीत जे NPK वगैरे मिक्स आपण जो दुय्यम अन्नद्रव्याचा डोस दिलेला आहे, तो पण मुळ्यांना उपलब्ध करायला मदत होईल आणि मुळ्यांची कार्यक्षमता वाढवायला ती मदत करेल. त्यामुळं अजून जी मालात वाढ पाहिजे ती होऊन जाईल. तर मग आपण जसं नियोजन मोसंबीत करतो, डाळिंबात करतो, त्याच पद्धतीत आंब्यातही थोडंसं आपण शेड्यूलमध्ये नियोजन केलं तर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल. आता जसं ह्या भागाकडे बघितलं तर जवळजवळ सगळ्या झाडांची जी साईज आहे ही जवळजवळ सारखी आहे आणि सगळा बाग फुटलेला आहे. अंदाजे तुमच्या हिशोबाने एका झाडावर किती क्विंटल किंवा किती किलो फळ निघायला पाहिजे, एक अंदाज या झाडाच्या साईजनुसार? झाडाच्या साईजनुसार या आपण कमीत कमी प्रयत्न केले तरी 3 ते 4 क्विंटल माल कुठंच गेला नाही. अच्छा, बरोबर आहे. आणि तेवढा माल निघालाच पाहिजे, कारण झाडाचा घेराच एवढा मोठा आहे. 3-4 क्विंटल माल काही नवल नाही याच्यावर. आणि जर आपण अजून जास्त प्रयत्न केला तर 5 ते 6च्या रेशोमध्ये पण आपण जाऊ शकतो. पटेल, मागच्या वर्षी किती क्विंटल माल निघाला तुमच्या इथं? किती टन माल निघाला? कारण 100 झाडं आहेत. ते मागच्या वेळेस मी क्विंटलवर नव्हतं दिला, डायरेक्ट उक्त दिलता. तर तुम्हाला त्याचा अंदाज आला नसेल की किती तरी तुमचा अंदाज काय, तुम्हाला काय वाटतं? पण शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण क्विंटलवरच माल देणार आहे, कारण आपल्याला अंदाज येतो मालाचा, एका झाडावरती किती फळं लागतात आणि आपण वेट करू, फळाचं वेट करून आपण एक अंदाज काढू शकतो आणि तेवढा आपला टनेजमध्ये 2-5 टन मागं पुढं पण तेवढा माल निघतो आणि आपले पण त्या पद्धतीत पैसे होतात. शेतकरी इथं चूक करतो, यांनी मागच्या वर्षी जसं उपता देऊन टाकला, टनेजमध्ये दिला असतं तर थोडंसं जास्त पैसे झाले असते, थोडेसे नाही डबलच फरक पडतो याच्यामध्ये. तरी तुमचा काही अंदाज किती निघाला असेल? एका झाडावर किती क्विंटल निघाला असेल? काटा काही नाही, ते जसं लागते तसं घेऊन जातात. अच्छा, बहारामध्ये काय फरक वाटतो? आपल्या मागच्या वेळेस तुम्ही ट्रीटमेंट केली नव्हती आणि ह्यावेळेस ट्रीटमेंट केलेली आहे, तर बहार मागच्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा तुम्हाला एवढी फूट होती? नाही नव्हती एवढी फूट. त्याच्यामुळेच तुम्ही म्हणजे याचे किती टक्के फूट असेल मागच्या वर्षी? याचे किती टक्के फूट होती मागच्या वर्षी? मी म्हणतो 60-70%. मागच्या वर्षी नाही, मागच्या वर्षी कमीत कमी 30-35% फूट होती. आणि आता- अच्छा, फक्त 30%च होती? ही त्याच्यापेक्षा डबल फूट झाली. अच्छा, म्हणजे आता 60-70% बाग फुटला आहे तुमचं म्हणायचं. अच्छा, नाही आहे 90-95% बाग फुटलेला, काडी कुठे तरी कमी नाही. तुमचा एक अंदाज बरोबर आहे, चालेल. बघू, या वर्षी उत्पन्नात वाढ करू आणि शक्यतो विकताना जास्त लक्ष घालून चांगल्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न करू, टनेजवर विकू, जेणेकरून काय होईल, आपल्या उत्पादनात वाढ होईल. बरोबर आहे, कारण उपता देण्यापेक्षा उपत्यामध्ये व्यापाऱ्याला अंदाज असतो नाही असतो, आपल्याला काही अभ्यास नाही, आपल्याला अंदाज येत नाही, त्याच्यामुळे आपण उपता देऊन टाकतो. बरोबर आहे. पण आपण यावर्षी जर ट्रीटमेंटमध्ये राहिलं तर पुढं जी तुम्हाला शंका आहे, पुढं आळी पडते, गळ होते, या गोष्टी तुमच्या होऊ देणार नाही. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू, जोपर्यंत तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुमचं समाधानी उत्पादन होत नाही, हे बघा ना, तोपर्यंत आम्ही गुंडे आहे ना. तुमच्या सोबत राहू. भरपूर गुंडे आहेत. हे बघा, आता ह्या छोट्याशा गुच्छामध्ये आपण बघू किती आंबे लागलेले आहेत, म्हणजे गुंड्या सध्याच्या. लहाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एका 12 याला 13 कमीत कमी 14 10च्या आसपास म्हणजे लागत आहे. एका गुच्छाला जवळजवळ इथं 10-15च्या पेक्षा जास्तच, आणि याच्यावर अशा हजारो गुच्छ आहेत. आता थोडीफार गळ होते प्रत्येक बागामध्ये आपण होत 20% असते. 25% गळ धरू. आणि आपण जर याला फ्लोमध्ये आता सर याला जर योग्य हे ट्रीटमेंट काय? भेटली आताच्या वेळेत, याला पाणी सोडून जर आपण टाकलेली खतं उचलण्यासाठी जर मदत केली झाडाला, जास्त तर अन्नद्रव्य फळाचं वरती वजन पण पाठवलं, वाढेल. तर ही गुंडी लवकर सेट होईल, गळ कमी होईल याच्यात. हे योग्य वेळी होणं गरजेचं आहे. तसंच नियोजन करू दत्ता भाऊ आपण. हा. याच्यात जास्तीत जास्त गुंडी कशी टिकवता येईल याच्यावर जास्त नियोजन करू. मग राहिलं विकायचा माल वाढायचा, ते आपोआपच होणार. तुमची गुंडी जर वाढली तर माल आपोआप पुढं वाढून भेटणार. चालेल, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा. आंब्याचे शेतकरी असतील त्यांना पाठवा, आणि चला आमच्या सोबत राहा. आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय प्रगती दिसते याच्यात ते दाखवू. So this is the time of mango flowering, and we'll wait till mango showering. So mango showers normally comes in the month of April, May, and before that we'll find here thousands and lakhs of fruits will be developed on this mango plantation. Myself, R. Santosh.